फॅमिली, कसे आहेत सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो यस, आज आहे नवीन ब्लॉग आणि थंबनेल पाहून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आजच्या ब्लॉगमध्ये मी काय दाखवणार आहे. सो यस, आजच्या ब्लॉगमध्ये मी एक मस्तपैकी हेल्दी प्रोटीन पावडरची रेसिपी दाखवणार आहे, जी की होममेड आहे. आपण घरी सहज उपलब्ध साहित्यांमध्ये आपण बनवू शकतो. सो झालं असं की पिल्स जो आहे तो रात्री जेवण करत नाही. सो मी तो फक्त एक ग्लास दूध पितो. सो मलाच वाटलं की दूध पिण्यामध्ये आपण त्याच्यामध्ये जर होममेड प्रोटीन पावडर बनवून जर घातलं तर ते तेवढंच पौष्टिक आणि तेवढंच हेल्दी राहील. सो त्यामुळे मी एक प्रोटीन पावडर बनवलं आणि नंतर टेस्ट केलं तर ते एकदम अप्रतिम लागत होतं दुधासोबत. सो परत आता मी बनवत आहे तेच प्रोटीन पावडर, तर म्हटलं तुमच्यासोबत पण मी रेसिपी शेअर करते. सो चला तर मग बघूया काय काय साहित्य लागणार आहे. मी फर्स्ट ऑफ ऑल मखाना घेतलेला आहे. 100 ग्रॅमचं हे पॅकेट आहे. सो हे 100 ग्रॅम मी पूर्ण यूज करणार आहे. त्यानंतर इकडे बदाम घेतलेला आहे जे की 500 ग्रॅम्स आहे. सो हे पूर्ण मी यूज करणार आहे. इकडे परत 500 ग्रॅम्सचं कॅशू ब्रोकन घेतलेले आहेत मी, कारण आपल्याला पावडर करायचं आहे. बट मी हे एवढं पूर्ण वापरणार नाही आहे. मी फक्त ह्याचं अर्ध यूज करणार आहे. 250 ग्राम. जेवढं आपण बदामाचं प्रमाण घेऊ त्याच्या अर्धपट आपल्याला काजूचं प्रमाण ठेवायचं आहे. सो त्यानंतर आपल्याला लागणार आहेत काही सीड्स. सो हे आहे फर्स्ट ऑफ ऑल तीळ. 5 चमचे मी तिळाचे घेतलेले आहेत. सो हा माझा चमचा आहे जो मी मापासाठी यूज केला आहे. सो या मापाने मी तीळ 5 चमचे घेतलेले आहेत. हे आहेत चिया सीड्स. हे सुद्धा 5 चमचे घेतलेले आहेत. चिया सीड्स आपल्याला भाजून घ्यायचे नाही आहेत, त्यामुळे मी हे थोडंसं बाजूला ठेवत आहे. सो हे आहेत फ्लॅक्स सीड्स. हे सुद्धा 5 चम्मच घेतलेले आहेत. हे आहेत मेलन सीड्स, आपल्या टरबूजाच्या बिया. सो ह्या सुद्धा मी 5 चमचे घेतल्यात. आणि हे आहेत पंपकिन सीड्स. हे सुद्धा 5 चमचे घेतलेले आहे. खसखस पण आपण 5 चमचेच घ्यायची आहे, पण माझ्याकडे थोडी कमी पडली सो मी 2 चमचे घेतलेली आहे. त्यानंतर थोडंसं आपल्याला सुंठ घ्यायचं आहे. त्याला मी ठेचून घेतलेलं आहे कारण मिक्सरमध्ये निघणार नाही त्यामुळे. सो आता हे प्रत्येक साहित्य आपल्याला सेपरेट भाजून घ्यायचं आहे. सो ते कसं आणि किती भाजून घ्यायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते. आपण जेव्हा कुठली पण रेसिपी बनवतो तेव्हा त्याचं भाजणीचं जे प्रमाण असते ते व्यवस्थित जमलं पाहिजे. जर आपण व्यवस्थित प्रकारे त्याला भाजलं तर ती वस्तू तेवढी छान चविष्ट बनते. जर भाजताना ती जास्त भाजल्या गेली तर त्याला करपट असा वास येऊ शकतो आणि कमी भाजल्या गेली तर ती पचायला जड जाते. सो योग्य प्रमाणात कसं भाजवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कढई तापलेली आहे आणि आता मी हे मखाना ह्यात टाकणार आहे. मखाना हे आपल्या रेसिपीमधलं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. याचे बेनिफिट्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. सो आता हा मखाना भाजलाय की नाही भाजलाय हे आपल्याला कसं कळणार? सो हे बघा, तुम्ही मखाना हातामध्ये घेऊन बघू शकता. हे असं दाबल्यानंतर एकदम मऊसूत असतो. हा एकदम असं दबल्या जातो, ठिसूळ असतो बघा, आवाजही येत नाही. आपल्याला हा तोपर्यंत भाजायचा आहे मखाना जोपर्यंत तो असा फोडल्यानंतर कुरकट आवाज येणार नाही. जर आवाज आला तर समजायचं की मखाना व्यवस्थित भाजलेला गेलेला आहे. सो मध्यम आचेवर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. याला कमीत कमी 5 ते 8 मिनिटं लागतील व्यवस्थितपणे भाजण्यासाठी. सो इथे अशा प्रकारे आपले मखाने छान भाजले गेलेले आहेत. आपण बघूया. सो ह्या मी घेतला मखाना हातामध्ये, बघा कसं चटकन फुटला हा. सो आता परफेक्ट झालेला आहे हे भाजून. आता आपण हे बाजूला काढून घेऊया. तर आता मी कढईमध्ये घेतले आहेत बदाम. हे सुद्धा आपल्याला हलकेसे बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आहे. एक 5 मिनिटासाठी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. सो अशा प्रकारे आपले बदाम हलकेसे भाजून घेतलेले आहेत. सो आता मी हे बाजूला काढून घेते. सो अर्ध पॅकेट मी काजूचं यामध्ये टाकलं आहे, म्हणजे जवळपास हे पाव किलो आहे, 250 ग्रॅम. सो पावडर करायचं होतं त्यामुळे मी हे तुकडा काजू बाजारातनं आणले आहेत. तुम्ही अख्खे पण वापरू शकतात. हे सुद्धा आता आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत.
प्रकारे आपले काजू सुद्धा छानपैकी भाजून झालेले आहेत. आता हे सुद्धा मी साईडला काढून घेते. आपण जेवढ्या सीड्स काढून घेतल्या होत्या तेवढ्या सगळ्या सीड्स मी आता कढईमध्ये टाकल्या आहेत. हे आपल्याला हलकेसे 2 ते 3 मिनिटं ते पुटपुट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सीड्स हे पचायला सगळ्यात जड असतात, हार्ड असतात, त्यांचं डायजेशन लवकर होत नाही. त्यामुळे आपल्याला ह्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यामुळे सीड्स हे पचायला हलके जातात. जर आपण बिना भाजता सीड्सचा वापर केला तर ते पचायला जड जातात. त्यामुळे ब्लोटिंग, गॅसेस याचे प्रॉब्लेम जास्त प्रमाणात होतात. सो त्यासाठी हे प्रॉब्लेम सगळे अवॉइड करण्यासाठी नेहमी सीड्सला आपण बारीक वाटून यूज करायचा आहे, जेणेकरून त्याचं डायजेशन लवकर होईल, किंवा मग ते हलकेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. यामध्ये पाहिजे तर तुम्ही आपली जी खडीसाखर असते, जी चौकोनी छोटी आपण जी प्रसादाला वापरतो, तर ती खडीसाखर सुद्धा वाटून याच्यामध्ये टाकू शकतात, जेणेकरून शरीराला थंडावा मिळतो. खडीसाखर ही थंड असते. तर तुम्ही जर खडीसाखर यामध्ये मिसळली तर चांगलीच गोष्ट आहे. पण मी यामध्ये साखरचं गोड काहीच पदार्थ टाकलेला नाही आहे, कारण आम्ही जॅगरी पावडर वापरतो. सो दुधामध्ये जेव्हा आपण हे पावडर मिक्स करू तेव्हा त्यामध्ये मी जॅगरी पावडर टाकणार आहे. आणि माझे पप्पा डायबिटीज आहेत, सो त्यांनाही हे घेता यावं म्हणून मी खडीसाखर नाही यूज केली आहे. पण तुम्ही जर खडीसाखर यामध्ये टाकली तर ती गुळापेक्षा चांगलीच आहे. सो तुम्ही खडीसाखरेचा वापर नक्की करू शकता. सो यस, आपले सीड्स छान प्रकारे भाजून झालेले आहेत. सो आता यामध्ये मी टाकणार आहे चिया सीड्स, जे आपण अगोदर मिक्स केले नव्हते, कारण याला भाजायची गरज नाही आहे. सो गॅस मी आता ऑफ केला आहे आणि मी आता याच्यामध्ये टाकणार आहे चिया सीड्स. तर यस, आपले सगळे पदार्थ हे छान प्रकारे भाजून झालेले आहेत. आता त्याला थोडंसं थंड होऊ देण्यासाठी आपण सोडूया आणि 10 ते 15 मिनिटानंतर ते थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी काजू, बदाम आणि सीड्स हे सगळं एकत्र मिक्स केलेलं आहे वाटण्यासाठी. मखाने तेवढे मी सेपरेट ठेवलेले आहेत. सो मखाने मी सेपरेट वाटून घेणार आहे आणि काजू, बदाम आणि हे सीड्स एकत्र वाटणार आहे. तुम्ही मखाने सुद्धा यामध्ये मिक्स करू शकता, काहीच हरकत नाही. आणि यामध्ये आपल्याला सुंठ सुद्धा मिसळायची आहे, जी आपण अगोदर बाजूला ठेवली होती. सो हे आपल्याला मिक्स बारीक पावडर करून आता मी त्यामध्ये मिसळून घेत आहे. काढून घेताना आणि थोडीशी चवीसाठी मी विलायची पावडर जी रेडीमेड मिळते ती आणून टाकली आहे. नाहीये. मस्तपैकी मिक्स करून घेतले मी आता आपलं प्रोटीन पावडर. मस्त दरदर झालेलं आहे हे. याला तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता चाळणीने, पण चाळल्यानंतर त्यातलं जे काही फायबर कंटेंट आहे ते निघून जाते. सो मी चाळून घेतलं नाही आहे, मी हे असंच वापरते. सो यस, अशा प्रकारे आपलं प्रोटीन पावडर तयार झालेलं आहे. आता याला एका एअरटाईट जारमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. मेक शुअर की तुम्ही प्लास्टिकचा डब्बा यूज नका करू हे स्टोअर करण्यासाठी, कारण जेव्हा आपण प्लास्टिकचं यूज करतो तेव्हा यातलं जे न्यूट्रिशनल कंटेंट असतं ते पूर्णपणे निघून जातं, जास्त काळ टिकून राहत नाही. सो एखाद्या ग्लास जारमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. यस, अशा प्रकारे हे जे प्रोटीन पावडर आहे हे तुम्ही रोज रात्री दुधाबरोबर एक ग्लास दुधामध्ये 2 चमच टाकून घेऊ शकता, किंवा सकाळी ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुम्ही 1 ग्लास दुधासोबत 2 चमचे घालून घेऊ शकता. किंवा जर तुम्ही त्यामध्ये खडीसाखर ॲड केली किंवा खारीकचं पावडर जर ॲड केलं
तर तुम्ही असंच 2 चमचे सुद्धा खाऊ शकता. हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी हे खूपच जास्त हेल्दी आहे. तसेच हे सर्व ऋतूमध्ये खाण्यासाठी सुद्धा हेल्दी आहे. सो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही सगळेजण हे प्रोटीन पावडर यूज करू शकता. सो नक्कीच तुम्ही सुद्धा हे प्रोटीन पावडर बनवून यूज करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं झालं तुमचं प्रोटीन पावडर. सो आजच्या ब्लॉगमध्ये होतं एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.